Audio Jungle. Audio Jungle. लातूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला आढावा घेऊन सन्मान्य कलेक्टर मॅडम त्याचबरोबर ही सर्व जिल्ह्यातील यंत्रणा यांना सतर्क राहण्याच्या सूचना ह्या पालकमंत्री या नात्यानं मी दिलेल्या आहेत. नागरिकांनी पण योग्य ती खबरदारी घ्यावी ही विनंती या निमित्तानं मी या व्हिडिओच्या माध्यमातून करू इच्छितो. त्याचबरोबर प्रशासनाला पूर परिस्थिती, रस्ते वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात नदी, नाले आणि धरणांच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्याच्या पण सूचना या दिल्यात. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानं पण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. पंचनामे जे नुकसान झालेत, शेतीचं असेल, जनावरांचं असेल, काही ठिकाणी उदगीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर उदगीर तालुक्यात याच्यामध्ये सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी पातळीची वाढ झाली होती. त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. तिथले सुद्धा पंचनामे करण्याच्या सूचना या दिल्यात. कुठलाही शेतकरी मदतीशिवाय म्हणजे हे राहणार नाही, जे मदतीपासून दूर राहणार नाही. जास्तीत जास्त मदत देण्याचं काम पंचनामे करून नक्की प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल. उदगीर उपविभागात प्रामुख्यानं मौजे, बोरगाव व धडकनाळ परिसरात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली. त्या ठिकाणी मृत पशुधनाचे पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. ज्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे अशा घरांचे ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्वेक्षण व पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. तलाठी व मंडल अधिकारी यांच्यामार्फत मदत व पुनर्वसनाच्या अनुषंगानं काम सुरू आहे. त्याचबरोबर उदगीरमधील जवळपास 10 स्वयंसेवी संस्थांचं मार्फत बोरगाव धडकनाळ या गावांमध्ये अतिवृष्टी या NDRFची टीमसुद्धा लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल या ठिकाणी आहे, कार्यरत आहे. परत एकदा माझी विनंती की सर्व नागरिकांनी पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असे आवाहन मी करतो आणि सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती करतो.